आणि आता थेट जाऊयात आनंदराव अडसूळ सध्या बोलतायत। तुम्ही अपक्ष महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर राहत तरी तुम्ही अपक्ष फॉर्म भरणार असल्याची माहिती आहे, काय सांगायचं? ठरवलेलं नाही, हे 2-3 दिवस पाहणार मी। कोर्टाचा निर्णय येण्याचं बाकी आहे, मग त्यावर डिपेंड आहे। काय आता तुम्ही अमरावतीत चालले, कशासाठी चालले? शिवजयंती आज, कमाल आहे यार, शिवजयंती आहे माहिती नाही? आज शिवजयंती आहे ना। ज्या पद्धतीने तडकाफडकीने काल उमेदवारी पहिले जाहीर झाली, राजीनामा नंतर झाला आणि पक्षप्रवेश त्याच्यानंतर झाला, काहीतरी म्हणजे तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी काय भाष्य करेन? खूप घाई गडबडीने करण्यात काय होतं, सो रात्रीच्या वेळेलाच येतात, घाई गडबडीने येतात, त्यातला प्रकार आहे। आणखी काय, जर वाढता विरोध पाहून हे घाई गडबडीमध्ये निर्णय घ्यावा लागला, बीजेपी जे घडायचं ते केव्हाही घडू शकतं। घाई केली म्हणून ते कायम राहतं असे नाही ना। तुमचा समजा त्यांचा अर्ज बाद झाला, तुम्ही भाजपकडे लढणार की जागा भाजपला गेली? पुढचा आहे जर तर कशाला आपण, मी शिवसेनेचा 7 वेळा आम्ही शिवसेनेने तिथं उमेदवार दिलेला आहे, 5 वेळा जिंकले मी, त्यात 2 वेळा जिंकलोय। सर, एक अशी माहिती येत आहे की खोट्या सर्वेचा आधार दाखवून शिंदे गटाकडल्या जागा भाजपने घेतल्या असा आरोप होतो। माझ्या बाबतीत शक्यतो नाही। इतर महाराष्ट्र संदर्भात अशा पद्धतीचे जे आहे सर्वे दाखवण्यात मी ऐकतोय, आता त्यात किती तथ्य आहे किती नाही मी कसं काय सांगणार? जर एखाद्याला द्यायचं नसेल तर सर्वेचं कारण सांगितलं जातं। असं होताना दिसून येतं, सर्वेचं कारण सांगूनच तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही म्हणजे कशाला, काल आम्ही चर्चा केली आहे आणि काही गोष्टी आढळल्या आम्हाला। यवतमाळ वाशिमचा तिला काल तुम्ही बैठकीत होती का? सुटेल कोण असेल उमेदवार? भावना गवळीच असेल। आणि कधी येणार यादी? यादी कधी येणार? यादी कदाचित उद्या आहे। मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो का भाजपशी सर्वे? असं काय म्हणणार नाही मी। मुख्यमंत्री काय आमचा कच्चा आहे का? पक्का आहे। चर्चा झाली त्यावेळी या विषयावर चर्चा झाली? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।